तुम्ही दोघं भी एकत्र कशी काय? हमें बात करनी है तुझसे। माझ्या संग काय बोलायचं आता? हे बघा, काल जी काय झालं त्याबद्दल जर बोलायचं असेल तरी एका शब्दानं ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. ओरडू नको, पहिले सोन तुले ना, आधीच काय बोलतीस? शीतल, काल जी फट्याव काय झालं तू सगळ्यांसमोर बोललीस, पण अगं तसं खरंच काय नाही. आणि जर का मी बोलते तसंच असेल तर काय का तर तू अशी का करायला लागल्यास? अगं मी सांगतोय की तुला. हम तेरे से बात करने आए ना, आधी मला सांग, तुला असं का वाटलं? लई शहाणी आहेस. मला वाटलं म्हणून मी बोलले नव्हते. या भैयानं स्वतःहून येऊन मला सगळं सांगितलं होतं म्हणून मी बोलले. अगं पण स्वतःहून असं कोण सांगल का? नाहीतर काय? मग मी काय खोटं बोलते वय? का मला गावचं पुढारी व्हायचंय? का अजून काय तर करून गावचं मन मिळवून घ्यायचंय? हा, असं काय तर नाही ना. हाँ शीतल, तू बोल तो सच्ची रहिए. रावल्या, आता मला सांग, आपल्या इक्याच्या नावानं कमान किंवा संस्था न व्हावी असं मला कधी वाटेल का रे? नाही. मग काय तर असल्याशिवाय मी कशाला बोलीन? आणि मला पक्क माहित असल्याशिवाय अख्ख्या गावासमोर बोलीन का मी? हाँ शीतल, तू बोल तो सही रहिए. अगं पण मग माझ्याजवळ त्यानं एवढं पैसे ठेवाय दिलं, एवढा विश्वास टाकला. अरे तेच तर पाहिजे त्याला, तुझा विश्वास जिंकण्यासाठी आणि माझी माणसं स्वतःकडे ओढून घेण्यासाठीचा प्लॅन होता यो. हा रावल्या, असं बी असू शकतं. असू शकतं नाही, असंच हाय. कोण राहिलंय गावात? अगं ते पाटील साहेब आहेत वाटतं. पाटील साहेब? अगं ते भैयाच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत ना. ते त्या दिवशी मावशीकडे आलते ते होय? हा तेच ते. ते आज भैयांची मोठ्या पदावर नेमणूक करणार आहेत वाटतं, अशी चर्चा आहे गावात. काय सांगतोयस? हो, अगं त्या भैयानं गावात केलेली कामं त्यांना लय आवडल्यात म्हण. गावातली कामं आवडली म्हणून? ते कामानीच आणि ते शीतल, ते सोड, मी काय सांगतोय ते ऐक की. आपण त्या भैयावर एकदा विश्वास ठेवून बघू, मग ठरवू तो कसा आहे ती. एखाद्यावर आरोप करणं असं चुकीचं आहे ना, काय अस्मिन? शीतल, क्या पता जानबूझकर बोला होगा, ऐसा भी हो सकता है ना. तेच तर. शीतल, शीतल, ए शीतल, अगं कुठं लक्षात तुझं? बेट्या भैया, आज तर तू गेलाच कामात. आजच्या आज तुला धडा शिकवते का नाही बघच. नाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला तर नावाची शितली नाही. आता काही खरं नाही त्या भैयाचं. अरे देवा, आता ही कुठे गेली म्हणायचं? जिज्जे, आज चांदवडी में तूफान आने वाला है, तूफान. तू पण हे काय नवीनच? जिज्जे, तुला नाही कळायचं ती. तू आणि इकडे चहा. ऑसम. भैया, म्हणजे तुफान आहात, तुफान. अरे असं काय नाही आहो. खरंच
मी तोंड देखल्या बोलत नाहीये. मला अपेक्षा होत्याच तुमच्याकडून, नक्कीच होत्या. पण तुम्ही तर खूप चांगलं काम करताय. तुमच्यासारखा कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यात असेल तर देश कुठल्या कुठं जाईल. हा साहेब, त्या बाबतीत आम्ही लईच लकी आहे. म्हणजे आमचं चांदवडी गावच खूप लकी आहे. खर तर साहेब, आम्ही तुम्हाला आयडॉल मानतो. म्हणजे नाही का टॅलेंट. होय होय. आता तुमच्याकडनं एक प्रकारची आम्हाला ते प्रेरणाच मिळत असते. आता तुम्ही कौतुक केलं म्हणल्यावर एक प्रकारची एनर्जीच मिळते. अरे कौतुक तर केलंच पाहिजे. जवानाच्या प्रती तुमची आत्मीयता भावली आम्हाला. साहेबाऊ, त्यांच्या कुटुंबाचं खरं तर आपणच बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी ते तिकडे सीमेवर लढायला जातात, जीव देतात. आता आपलं विक्रमच घ्या की. होय होय, त्यांच्या आईला आपण भेटलो ना. हा, कशा आहेत त्या आता? आता बऱ्या आहेत त्या. हा, आणि भैया रोज जेवणाचा डबा घेऊन जातात त्यांना आणि खूप काळजी घेतात, अगदी स्वतःच्या आईसारखी. अरे वा. आणि त्यांनी बी खूप कौतुक केलंय भैयांचं. त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं बरं का. तर स्वतःच्या मुलाची कमान होती म्हणल्यावर आणखी दुसरं काय वाटणार आहे त्या माऊलीला. वा, उत्तम. पण असा विचार सगळे करत नाहीत. माझ्या बहिणीला त्या काळी वडिलांनी आर्मीतल्या आमच्या दाजींना दिली. आमचे दाजी म्हणजे कारगिल युद्धात लढलेले. त्यांनी एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली तर काय बोलायलाच नको. आजकाल या जवानांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. भैयासारखी माणसं असली ना, तो लोकांना विक्रम बद्दल कळेल, त्याच्या पराक्रमाबद्दल कळेल, त्याच्या त्यागाबद्दल कळेल. हा, अहो ही आयडिया भैयांचीच होती की म्हणजे गावात आलं ना की पहिल्यांदा काय दिसेल ना, तर आपल्या विक्रमचं नाव दिसेल. हे भैयांचं ध्येयच होतं. भैया, मी फार पुढचं बोलत नाही, पण अशी समाजसेवा करत राहिला तर आपल्या पक्षाचे भावी आमदार नक्की व्हाल. तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट तर आम्ही देऊच. हो साहेब, तुम्ही बोललाय ह्यातच सगळं आलंय. काय रे टॅलेंट. हा, नाहीतर काय. आणि तुम्हाला सांगतो साहेब, भैयांच्या डोक्यात अशा विविध आयडिया आहेत. आता ते स्त्रियांसाठी वेगवेगळ्या योजना आणायचं त्यांच्या डोक्यात आहे. तुम्ही म्हणताय असं आमदार जर झालं ना, तर देशातील आदर्श गाव बनवून टाकतील भैया. हा, अहो खरं तर स्त्रिया आणि जवान हेच आपला देश सांभाळतात. म्हणजे जवान तिकडं सीमेवर आणि स्त्रिया इकडे घरी.